श्री धनंजय दादा पिसाळ यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात संपन्न. ईशान्य मुंबई कांजूरमार्ग विभागातील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार गटाचे लोकप्रिय नेते, स्वकर्तृत्ववान, संपूर्ण मतदारसंघात आपली वेगळी ओळख निर्माण करणारे, सेवाभावी वृत्ती जपणारे जनसेवक म्हणजे आदरणीय श्री धनंजय दादा पिसाळ यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहामध्ये आणि वेगवेगळ्या पक्षातील प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या उपस्थितीमध्ये मोठ्या उत्साहात संपन्न झाला. यावेळी आदरणीय दादांच्या कार्याची दखल सर्वच पक्षातील प्रमुख पदाधिकाऱ्यांनी घेतली आणि त्यांच्यावर शुभेच्छांचा प्रचंड वर्षाव झाला. आपल्या संपूर्ण मतदारसंघामध्ये सर्व जाती धर्माच्या लोकांच्यासाठी स्वतःचा अमूल्य वेळ खर्च करून सतत कार्यरत राहणारा एक कर्तृत्ववान व्यक्तिमत्व म्हणून ज्यांचा प्रामुख्याने नामोल्लेख केला जातो आणि नावाप्रमाणेच ज्यांनी आपल्या कार्यातून लोकांच्या प्रेमाचा धनसंचय केला असे सेवाभाव जपणारे सर्वगुण संपन्न आदर्श व्यक्तिमत्व म्हणजे आदरणीय धनंजय दादा पिसाळ. धडाडीने निर्णय घेऊन आपल्या मतदारसंघात नाविन्यपूर्ण काम करण्याची क्षमता अंगी बाळगणारे, प्रत्येक क्षेत्रात काम करत असताना जबाबदारीची जाणीव ठेवून ज्यांनी यश संपादन केले असे धैर्यशील नेतृत्व म्हणजे धनंजय दादा पिसाळ. त्यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्यासाठी अनेक पक्षांच्या नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी तसेच विभागातील सर्व सामाजिक मंडळांनी दादा पिसाळ यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी या शुभेच्छा देण्यासाठी आपला अमूल्य वेळ दिला. संध्याकाळी काल केक कापून दादांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. या प्रसंगी विक्रोळी विधानसभेचे शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे स्थानिक लोकप्रिय आमदार माननीय सुनीलजी राऊत यांची प्रमुख उपस्थिती होती. त्यांनी आदरणीय दादांबद्दल आपले मनोगत व्यक्त करून धनंजय दादांच्या कामाचे कौतुक यानिमित्त साहेबांनी केले. तसेच येणाऱ्या महानगरपालिका निवडणुकीत दादा पिसाळ यांच्यासारखे अनुभवी नगरसेवक निवडून आणले पाहिजेत अशी इच्छा सुद्धा सन्माननीय आमदार सुनीलजी राऊत यांनी या प्रसंगी व्यक्त केली. तसेच काँग्रेस, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तसेच भारतीय जनता पक्षाचे आणि इतर अनेक पक्षाच्या नेत्यांनी श्री धनंजय दादा पिसाळ यांना या प्रसंगी शुभेच्छा दिल्या आणि दादांच्या कार्याचे कौतुक केले. यावेळी माननीय श्री धनंजय दादा पिसाळ यांच्या अर्धांगिनी आदरणीय माजी नगरसेविका आरतीताई पिसाळ तसेच दादांचे चिरंजीव अजित पिसाळ, त्यांची कन्या आणि कुटुंबातील इतर सर्व सदस्य, नातेवाईक यांनी खूप मोठ्या संख्येने उपस्थित राहून अशा पद्धतीने सेवाभाव जपणाऱ्या आणि आपल्या कर्तव्यात जराही कसूर न करता आपले संपूर्ण जीवन जनसेवेसाठी समर्पित करणाऱ्या धनंजय दादांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात आणि दिमाखात संपन्न झाला. नाव विक्रोळी विधानसभेवरती कोरलंय असे डॅशिंग आमदार सुनील राऊत यांचं या ठिकाणी आगमन. त्यांच्या सोबत आलेले आनंदजी पाताडे असतील सर्व मान्यवर कृपया आपण व्यासपीठावर यायचंय आणि या ठिकाणी बहुमानित सन्मानित नक्कीच मायेची उद्धार शाल आणि या सर्व मान्यवर जेवढे आहेत सर्व मान्यवर उपस्थितीमध्ये या ठिकाणी नक्की सावंत साहेब असतील, संतोष मामा पाटील या सर्वांच्या माध्यमातून या ठिकाणी नक्की बहुमानित सन्मान केलं जात आहे. येत्या 2025च्या राजकीय निवडणुकीसाठी आणि अभिषेक नक्कीच दमदार आमदार सुनील राऊत.
कसं शक्यच नाही का? दादांचा वाढदिवस वाजवून तुझा कार्यक्रम आपला खास माणूस आहे, सैनिक आहे कट्टा. साठ कार्यक्रम होते आणि 60चाच आवाज फुटला तिथे. आणि थोडस मध्ये मी गॅप घेतली, म्हणजे दादांच्या वाढदिवसाला जायलाच लागेल. नाही, केक कशाला कापला पाहिजे? माझ्या दिलचे शुभेच्छा दादा बोलतो त्या आज नाही, सुरुवातीपासून. काही ज्यावेळी मी कोणाला दादा म्हणतो त्यावेळी तो दादा म्हणजे एक मोठा भाऊ असतो. आणि माझ्या भावासारखाच त्यांनी ह्या निवडणुकीमध्ये अत्यंत ताकदीने उतरले आणि मला तिसऱ्यांदा महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये परत पाठवा. मी दादांना आभार मानणार नाही, कारण भावाचे आभार मानत नाही. आणि त्यामुळे त्यांनी जे केलं हे त्यांचं कर्तव्य होतं की यांचा छोटा भाऊ विधानसभेत जायला पाहिजे, त्याच्यासाठी त्याने अतोनात मनापासून प्रयत्न केले. इव्हन मी सांगेन की मला असं वाटतं दादा कांजूर सांभाळते, पण विक्रोळीला गेली दादा, कन्नमवाला गेली दादा, सूर्यानगरला पण दादा मला दिसत होते. हे दादा संपूर्ण विधानसभेमध्ये त्यांच्या पक्षाची धुरा जिंकण्यासाठी व्यवस्थित कार्यरत होते. आणि म्हणून मी दादांना शुभेच्छा देतोच. आणि दादांना एवढं सांगेन, दादा मी तुम्हाला कोणी काही सांगितलं, काही ऐकलं तर ऐकायचं नाही. आज आपल्यामध्ये कोणीतरी मध्ये काहीतरी वाद लावण्याचा प्रयत्न करतील, परंतु मी कोणाचं ऐकत नाही, तुम्ही कोणाचं ऐकू नका. आपली जी जोडी आहे ती कायम परमनंट या विक्रोळीच्या विधानसभेसाठी कायम राहील. आपण पक्षासाठी नव्हे तर एका विकासासाठी आपण दोघं एकत्र आलेलो आहोत आणि एकत्रपणे चांगलं काम करण्याचा प्रयत्न करू. तुम्हीही काम करताय, मीही काम करतोय. दोघांनी जर आपण काम केलं तर मी 100% सांगतो की हा कांजूर मार्गचा विकास झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून मी आपल्याला शुभेच्छा देताना एवढंच सांगेन दादा की तुम्ही फक्त मला आदेश द्यायचा, त्या आदेशाचं पालन करणं हे माझं काम आणि कर्तव्य आहे. आणि तुम्हाला कधी मला फोन करा, एक फोन करायचा दादा, फक्त माझ्या समोरून तुम्हाला फोन येणार. मी कुठेतरी असतो कामामध्ये किंवा माझ्याकडे काही गर्दी असते त्यावेळी मी फोन मुद्दामून घेत नाही, पण माझं गणित आहे, मी समोरून त्याला लगेच फोन करतो. आणि म्हणून दादांना मी शुभेच्छा देताना एवढं सांगेन की तुमची जी मनातली इच्छा आहे अजितच्या बाबतीत ती सुद्धा पूर्ण करण्याचा मी मनापासून प्रयत्न करेन, हा शब्द तुम्हाला देतो आणि आपल्या सगळ्यांना मनापासून शुभेच्छा देतो. धन्यवाद दादा. असंच प्रेम जसं अजितवर आहे तसं तुमचं माझ्यावरही कायम ठेवावं हे लक्षात ठेवा दादा. मी राष्ट्रवादीचे असले तर मी अर्धा राष्ट्रवादीचेच आहे, कळलं का? तुमचे जे नेते आहे ते नेते जसे तुमचे आहेत ते राऊत कुटुंबियांचे सुद्धा आहे. आणि तुम्हाला माहीत आहे संजय राऊत खूप अत्यंत पवार साहेबांच्या जवळ आहे. आणि आपण ज्या निष्ठेने उतरला, तुम्हालाही ऑफर असेल ना अजित दादाजी, तुम्हाला ऑफर असणार, परंतु तुम्ही ज्या निष्ठेने पवार साहेबांवर राहिलात ही निष्ठा तुम्हाला कधीतरी उपयोगाला येईल, हा शब्द तुम्हाला देतो. धन्यवाद. धन्यवाद सर, वेळात वेळ काढून. आणि कोरोना काळामध्ये तुम्ही केलेली कामगिरी नक्कीच हॅट्सऑफ. दादांच्या हितचिंतकांना नमस्कार करतो. दादांना खूप खूप सुदृढ आणि मोठं आयुष्य होऊ दे, लांब म्हणजे स्वतःविषयी होऊ द्या दादा, अशी त्यांना मी प्रार्थना करतो. मेनी मेनी हॅपीनेस ऑफ बर्थडे, विशू हॅपी बर्थडे. आम्ही या ठिकाणी पोलीस दलामार्फत कांजूरमार्ग पोलीस स्टेशन मार्फत सर्वजण उपस्थित राहिलेलो आहे आणि दादांना सर्वांच्या वतीने शुभेच्छा देत आहोत. दादांचं आयुष्य भरभराटीचं आरोग्यदायी सुखसंपन्न असावं हीच ईश्वरचरणी प्रार्थना. थँक्यू.
धन्यवाद कदम सर. पाटील साहेब, नक्कीच तुमचं या ठिकाणी दिलेलं तुम्ही शुभेच्छा या कायमच्या स्मरणात राहतील. असं शतायुष्य होण्यासाठी दिलेले आशीर्वाद सातत्याने कांजूर भांडूपचा विकास म्हणजेच दादा पिसाळ यांच्यासारखं व्यक्तिमत्व आपल्याला येत्या निवडणुकीच्या माध्यमातून